स्थानिक बौद्ध बांधवांचा निरोप घेत आम्ही पुढे निघालो जोगेश्वरी टेकडीकडे. ऐतिहासिक चांडोळ नगरी या पुस्तकामध्ये गोपीचंद कांबळे चांडोळमध्ये 3 प्राचीन बुद्धविहार असल्याचे सांगतात, ज्यापैकी एक चिंचबाग टेकडी सखाराम माळे यांच्या शेतात, दुसरे सुंदर सखाराम काकफळे यांच्या शेतात आणि तिसरे बुद्धविहार हे जोगेश्वरी टेकडीवर. गोपीचंद कांबळे म्हणतात की चांडोळ येथील रहिवासी सुंदर सखाराम काकफळे यांच्या शेतात टेकडीचा परिसरसुद्धा गोलाकार असून काही लोकांनी टेकडीच्या विटा स्वतःच्या घराच्या बांधकामाकरिता उपयोगात आणण्यासाठी खोदून काढलेल्या आहेत. या टेकडीवरील प्राचीन विटांचे निरीक्षण केले असता त्या विटा 15 इंच बाय 9 इंच बाय 3 इंच आणि 18 इंच बाय 1 इंच बाय 3 इंच अशा प्रकारच्या मापाच्या असून येथे सुद्धा एक बौद्ध स्तूप असावा असे मला वाटते. पुढे ते म्हणतात की चांडोळ येथील बौद्ध वस्तीला लागूनच्या शेतात श्री सखाराम माळी यांच्या शेतात एक चिंचबाग म्हणून प्रसिद्ध टेकडी आहे. ही टेकडी गोलाकार असून तिथे प्राचीन विटांचे थर दिसतात. येथे सुद्धा एक बौद्ध स्तूपच असावा. पुढे ते म्हणतात की जोगेश्वरी टेकडीवर मला 12 इंच बाय 9 इंच बाय 2.5 इंच अशा आकाराच्या प्राचीन विटा बघावयास मिळाल्या. माझ्या मते येथे प्राचीन स्तूप असावा आणि त्याची देखरेख भिक्खूंनी करीत असावी असे मला वाटते. चिंचबाग टेकडी आणि काकफळे यांच्या शेतातील टेकडी या दोनही आता नष्टप्राय झाल्या असून तेथे स्थानिकांनी घराचे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे आम्ही जोगेश्वरी टेकडीकडे निघालो आहोत. जोगेश्वरी टेकडीवर पाऊल ठेवताच काहीतरी वेगळं जाणवतं. इथली तीव्र हवा, इथलं वातावरण विलक्षण वेगळे वाटतं. टेकडीवर सर्वत्र विटांचे तुकडे विखुरलेले दिसतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी खोदकाम केल्यास विटांचे थर आढळतात. या विटांचा आकार 12 बाय 9 बाय 3 इंच असा आहे. या विटांचा आकार बघता अशा आकाराच्या विटा प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन काळात मोठ्या वास्तूमध्ये आढळतात. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, नालंदा विद्यापीठ, सांची येथील स्तूप, अजिंठा परिसरातील प्राचीन वसाहती. त्यामुळे 12 बाय 9 बाय 3 इंच आकाराच्या विटा एखाद्या महत्त्वाच्या प्राचीन वास्तूचे अवशेष असण्याची शक्यता आहे. नालासोपारा येथील स्तूप सुद्धा अशाच मोठ्या प्रकारच्या विटांनी बनलेला आहे. ऐतिहासिक चांडोळ नगरी म्हणतो आपण, ऐतिहासिक राहतो जोगेश्वरीची टेकडी आहे. त्या जोगेश्वरी टेकडीवर हा प्राचीन काळात एक सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपापैकी हा एक छोटासा स्तूप होता. त्याच्यामध्ये हा स्तूप या टेकडीवरती बांधला गेलेला आहे. आता काळाच्या ओघामध्ये 2 वर्ष झाली या ठिकाणी निर्माण झाली. फक्त यांच्या या टेकडीवर अवशेष दिसत फक्त पडलेले सपाट. आणि हाच एक हा प्राचीन पुरावा हा आहे जोगेश्वरी टेकडीवर असलेल्या बुद्ध स्तूपाचा. बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक चांडोळ नगरीमध्ये असलेला हा प्राचीन स्तूप. काही संशोधकाच्या मते सोपाराहून परतताना बुद्ध कार्ले, भाजे, पितळखोरा, संभाजीनगर, अजिंठा, चांडोळ, भोन, रामटेक, पवनी मार्गे पुढे रिवाने वाराणसीकडे गेले असावे. हा केवळ तर्क नाही, कारण या सर्व ठिकाणी प्राचीन बौद्ध अवशेष, स्तूप, विहार आणि अशोककालीन स्मारकांचे पुरावे आढळतात. चांडोळ, भोन, रामटेक आणि पवनी या परिसरांमध्ये बौद्ध संस्कृतीचे ठसे स्पष्टपणे दिसून येतात. म्हणूनच काही संशोधकांचा असा दावा आहे की चांडोळ येथेही एखादा अशोककालीन स्तूप असावा. प्रवासादरम्यान बुद्धांनी या ठिकाणी मुक्काम करून धम्मोपदेश दिला असावा. त्या स्मृती जतन करण्यासाठी सम्राट अशोकांनी येथे स्तूप उभारला असण्याची शक्यता
नाकारता येत नाही आणि म्हणूनच अशोकांनी बांधलेल्या 84,000 स्तूपांपैकी चांडोळ येथे 3 स्तूपे असावीत असे येथील अवशेषांवरून दिसते. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन बौद्ध स्थळांवर मोठ्या आकाराच्या भाजलेल्या विटा आढळतात. त्यामुळे चांडोळमध्ये अशा विटांसोबत बुद्धमूर्ती, भग्नशिल्पे, प्राचीन बारवा आणि इतर पुरावे आढळतात. त्यामुळे या स्थळाचे सखोल पुरातत्वीय संशोधन होणे आवश्यक आहे.